उन्हाळा या ऋतूमधलं मुलांचं आवडतं खेळणं असतं बर्फ. हे खेळणं त्यांना कधी घरातच हाताळायला मिळतं, तर कधी आईस्क्रीम गोळ्याच्या गाड्यांवर किंवा उसाच्या रसवंतीगृहामध्ये. पाण्याचा बर्फ कसा होतो आणि बर्फाचं पुन्हा पाणी कसं होतं, असे अनेक प्रश्न मुलांना पडत असतात. त्याचं पारदर्शक रूप, थंडगार स्पर्श आणि हळूहळू वितळत जाण्याची गंमत त्यांना भुरळ घालते. अशा या बर्फाचा वापर करून आपण वेगवेगळे खेळ खेळू शकतो, गप्पा मारू शकतो आणि मुलांच्या मनामध्ये कुतूहल जागृत करू शकतो. चला पाहूया चेरी आणि तिची आई बर्फासोबत कोणता मजेदार खेळ खेळत आहेत ते. चेरी, काय आज आपण एक जादू बघायची. जादू? डोळे मीट बघू. कसा आहे स्पर्श? गाज. काय असेल माझ्या हातात? तुला काय वाटतं काय असेल? थंड थंड काय असतं? बर्फ असतो. बर्फ आहे माझ्या हातात. अजून एक गंमत बघू आपण. डोळे झाक बरं. कसं वाटलं आज स्पर्श? गरम. गरम? थंड नव्हतंय मगासारखं? काय आहे? दगड. दगड आहे. तुला एक गंमत बघायची आता. आपण काय करू, हे दोन्ही आहे ना पण उन्हामध्ये ठेवू आणि ह्याचं निरीक्षण करूया. बघत राहायचं शांतपणे काय होतंय नक्की. चालेल? काय झालं बघ बरं वाटीमध्ये. पाणी. पाणी झालं बर्फाचं. बर्फ वितळला ना, पाणी झालं. दगडाचं झालं का पाणी? उडतंय का पाणी? उडतंय? नाही. नाही आवडत ना? उन्हात ठेवल्यावर बर्फ हळूहळू वितळतो आणि त्याचं पाण्यात रूपांतर होतं. मात्र दगडामध्ये असा बदल होत नाही हे तिने पाहिलं. बर्फाचा थंडगार स्पर्श आणि उन्हात तापलेली दगडाची वाटी यामधून तिला गार गरम या संवेदनांचाही अनुभव आला. बर्फाचं पाणी होतंय, बर्फ वितळतोय अशा संवादांमधून तिचा भाषा विकास झाला. तसेच निरीक्षण या नव्या शब्दाचीही तिला ओळख झाली. शांतपणे बघूया काय होतंय ते असं म्हणत निरीक्षण म्हणजे नेमकं काय हेही तिला अनुभवातून समजलं. खेळता खेळता चेरीने विज्ञानातील एक छोटीशी जादू अनुभवली.